नमस्कार सर्वांना. स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मटण रस्सा व मटण सुक्का कसा बनवायचा आहे तेही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये एकच मसाला वापरून मटण सुक्का व झणझणीत असा गावरान स्टाईल मटण रस्सा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे. त्यावरती हळद घालायचं, 1 चमचाभर हळद घालायचं, मीठ घालायचं 1 चमचा. छोटे चमचे आहेत म्हणून मी 2 चमचा घातले. आणि हे आता सर्व मटणाच्या पीसला लावून घ्यायचं. छान असं मिक्स करायचं. अशा पद्धतीने सर्व पीसला हळद मीठ लागलं पाहिजे. बघू शकता मी इथे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आलं आणि लसूण काढून घेतलेलं आहे. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. मोहरी, त्यानंतर जिरे, अद्रक लसूण पेस्ट घरीच बनवायचं, त्यामुळे खूप छान टेस्ट येते. तुमच्याकडे जर घरी नसेल तर विकतचं आणून घातलं तरी चालेल. आता मटण घालून घेऊया. मटण घालताना हळूच घालायचं, हातावर उडण्याची शक्यता असते तेल वगैरे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत इथं मसाल्यासाठी कांदा, टोमॅटो, 4-5 लसूण पाकळ्या, अद्रक लसूण, खोबरे आणि कोथिंबीर इतकं चिरून घेतलेलं आहे मी बारीक. मोठं चिरलं तरी चालेल कारण मिक्सरलाच लावणार आहे. 2 चमचे तीळ घेतलेलं आहे. आता हे सर्व तव्यामध्ये भाजून घेणार आहे. अगोदर कोरडे मसाले भाजायचे. तीळ, खोबरं. प्रथम तीळ भाजून घेऊया. तीळ भाजत आलेले आहेत, जास्त भाजायची गरज नाही. त्यानंतर खोबरे, खोबरे पण भाजत आलेलं आहे. आता काढून घेऊया. कांदा घालूया. कांदा 1 मिनिटभर परतायचा आणि त्यानंतर टोमॅटो घालायचा. बघा, टोमॅटो, आलं लसूण घातलेलं आहे. कोथिंबीर घालायचं. जास्त भाजायचं नाही आहे, 1-2-3 मिनिट भाजून गार करायला ठेवलेलं आहे. आता ह्याची पेस्ट बनवून घ्यायचं. इकडे बघा मटण शिजलेलं आहे. 4 शिट्ट्यामध्येच मटण शिजून तयार झालेलं आहे. वरची शिट्टी काढलेली आहे, अजून गरमच आहे. बघूया आता शिजलंय का, चेक करूया. खूप गरम आहे, हाताला चटका बसत आहे. अशा पद्धतीने मटण आळणी तयार झालेलं आहे. तुम्हाला जर सर्दी वगैरे झाली असेल तर असं मटण सूप बनवून पिऊ शकता. बघा मटण आळणी तयार झालेलं आहे. किती छान आणि सुंदर दिसत आहे. तुम्ही भातासोबत लहान मुलांना देऊ शकता. बघा मटण पण शिजलेलं आहे. आता लगेचच आपण मटण सुक्का बनवूया. त्यासाठी 2 चमचे तेल घ्यायचं. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. त्यानंतर जिरे. गॅस कमी करायचा. तयार केलेलं पेस्ट घालायचं आणि छान असं भाजून घ्यायचं. लाल तिखट 2 चमचे,
कांदा लसूण मसाला 1 चमचाभर. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. तिखट कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे. गरम मसाला 1 चमचा. आता हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तीळ आणि खोबऱ्याचं मिश्रण पण घालून घ्यायचं. तीळ आणि खोबरं घातल्यामुळं तेल सुटतं मसाल्यांना. बघा मसाला भाजत आलेला आहे. आता त्यामध्ये मीठ घालूया. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण सुरुवातीला आपण मटणाला हळद आणि मीठ लावलेलं, त्यामुळे आता कमी घालायचं. परत छान असं मिक्स करून घ्यायचं. मसाले भाजत आलेले आहेत. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाले खाली चिकटणार नाहीत. पाणी घालून परत एकदा छान असं भाजून घेतलेले आहे मसाले. बघू शकता कढईत तेल सुटायला पण चालू झालेलं आहे मसाल्यांना. परफेक्ट मसाले भाजलेले आहेत. आता 1-2 मिनिट परतायचं. आता आपण यातील मटण वेगळं आणि रस्सा वेगळं करायचं. आणि यातील मसाला काढून घ्यायचं रश्श्यासाठी. जेवढं आपल्याला सुक्या मटणाला लागणार आहे तेवढंच ठेवायचं, कारण सुक्कं मटण बनवताना जास्त काही मसाले लागत नाही. त्यामुळे सुक्कं मटण बनवताना थोडंच मसाला घ्यायचा. आता त्यातील मटण घालून घेऊया यामध्ये. बघा तसे झारीच्या साहाय्याने मी त्यातील मटण मसाल्यात मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून झालेलं आहे. बघू शकता. आता 1-2-3 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेऊया. तोपर्यंत इकडे रस्सा बनवूया. मसाले काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आता कांदा लसूण मसाला घालायचा 1-1.5 चमचा, कारण सुक्कं बनवताना आपण कमी घातलेलं. तुम्हाला जर जास्त म्हणजे झणझणीत वगैरे हवं असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल घालायचं तरी चालेल, ऑप्शनल आहे. आता आणि रस्सा घालून घ्यायचा. यामध्ये मी 1 ग्लास पाणी वाढवून गरम केलेलं, गरम करूनच घालायचं, त्यामुळे तरी छान येते. इकडे बघा मटण पण शिजलेलं आहे 2-3 मिनिटामध्येच. बघू शकता किती छान असं तयार झालेलं आहे मटण सुक्का. आता त्यावरती कोथिंबीर घालूया. अशा पद्धतीने आपला मटण सुक्का तयार झालेला आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. खायला तर अप्रतिम. नक्की माझ्या पद्धतीने बनवून पहा. बघा शिजलेलं आहे मटण पण. आता रस्सा पण उकळी येत आहे. बघा रश्श्याला उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये मीठ घालून घेऊया. कोणाकोणाला मटण आवडतं त्यांनी कमेंटमध्ये सांगा. पाणी वाढवल्यामुळं थोडं मीठ घालायचं. अशा पद्धतीने मी मटण सुक्का सर्विंग डिशमध्ये काढून सर्व केलेला आहे. बघू शकता आतपर्यंत मसाला मुरलेला आहे, छान असं शिजलेलं आहे. रश्श्याला पण उकळी आलेली आहे. आता रस्सा पण सर्व करूया. अशा पद्धतीने अगोदर खूप पातळ दिसत होतं, आता परफेक्ट असं झालेलं आहे. अशा पद्धतीने
आपला मटण रस्सा तयार झालेला आहे. मटण सुक्का व मटण रस्सा कशी वाटली रेसिपी? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.